मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणायला गेला तर पिझ्झा. पण आज आपण घरगुती पद्धतीत गव्हाचा पिझ्झा केलेला आहे बरं का. आता हा कसा करायचा सांगू का? 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं, अर्धा कप दही घातलं, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, 2 टीस्पून तेल घातलं. पिठामध्ये सर्व छान असं मिसळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेतली. आता छान पुन्हा रगडून रगडून आपल्याला ही एकदम मऊसूत अशी कणिक करून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून कणिक चिकनी करून घेतले. एका बाउलमध्ये वर कॉटनचा कपडा झाकून ना एक अर्धा तास कणिक भिजत ठेवले. आता ह्याचे 2 गोळे होतात, त्याच्यातला एक गोळा घेतला, एका ताटाला तेल लावून हा गोळा ना सगळीकडे असा पसरवून घेतलाय बरं का, म्हणजेच की थापून घ्यायचा आहे. नंतर काट्या चमच्याने टोचून घ्यायचं म्हणजे हे फुलणार नाही. तर सॉस घालूया. हा मी घरगुती पद्धतीत सॉस केलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली ॲरोवरती क्लिक करून पहा. नंतर याच्यामध्ये पनीर आणि आवडीनुसार भाज्या भरभरून चीज घातलेला आहे, चिली फ्लेक्स, ऑर्गेनो, पुन्हा सॉस घालून घेतलेला आहे. कढईमध्ये बघा मीठ घालून अगोदर 10 मिनिटं गरम करायला ठेवली होती. मध्यभागी स्टँडवरती ही डिश नेऊन ठेवून 20 ते 25 मिनिटं हा पिझ्झा बेक करून घ्यायचा. बघा घरगुती पद्धतीत इथं गव्हाचा आपला पिझ्झा तयार झाला.